नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर अखेर आपल्या कमळीने चक्क रितेश सरपोतदारला दिली तिच्या पापाची शिक्षा। तर कमळीने फोडलं सर्वांसमोर आता रितेशचं थोबाड। तर पुढे रितेशला आता पोलीस अटक करतात। पण मित्रांनो, ह्या कामिनीने जो काही खेळ चालू केलेला असतो तो आता सर्वांसमोर लवकरच येणार आहे। कारण की तुम्हाला माहितीच असेल की आता अन्नपूर्णा आजींनी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मिल बनवलेली असते आणि ती सगळी काही प्रॉपर्टी जी असते ना त्यातील अर्धी प्रॉपर्टी आपल्या कमळीच्या नावावरती पण केलेली असते। आणि हे सगळं समजल्याच्या नंतर मात्र आता कामिनी रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ते म्हणतात की आता ह्या कमळीचा काय संबंध आहे आपल्या ह्या प्रॉपर्टीमध्ये। तर आता मित्रांनो, पुढे कहाणीत सगळ्यात मोठा आणि खरा ट्विस्ट येणार आहे। कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या ऋषीला ह्या नयनताराने फसवून आता तिकडं बाहेरच्या देशात पाठवलेलं आहे, कारण की त्याचा आणि कमळीचा संबंध संपावा यासाठी। तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या ऋषीचे बाबा त्यांना वाटत असतं की कमळी आणि ऋषीचं लग्न व्हावं, परंतु मात्र ह्या नयनताराला अजिबात पण असं वाटत नसतं, कारण की तिला तिचा स्टेटस महत्त्वाचा असतो। पण मात्र तिने किती जरी आपल्या कमळी आणि ऋषीचं प्रेमामध्ये अडथळा आणायचा प्रयत्न केला आणि त्यांना दूर करायचा प्रयत्न केला तरी देखील ती कधीच यशस्वी होणार नाही, हे मात्र खरं आहे। तर आता ऋषी तिकडून कमळीला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र आता कमळी खूप मोठ्या संकटात अडकलेली असते। तर पुढे कमळी आता मोर्चा काढते विद्यार्थ्यांचा आणि त्यामध्ये मात्र रितेश सरपोतदारला आता पूर्णपणे सगळ्यांसमोर एक्सपोज करते आणि त्याच्यानंतर ह्या रितेशचा खरा चेहरा जगासमोर येतो आणि त्याच्यानंतर कमळी ह्या रितेशला पोलिसांच्या ताब्यात देते आणि पुढे पोलीस ह्या रितेश सरपोतदारला अटक करताना पण तुम्हाला पाहायला भेटेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळी ही लढाई जिंकते, त्यावेळेस मात्र ऋषीला प्रचंड आनंद होतो। तर दुसरीकडे नयनताराला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो, तर कामिनी रागिणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। तर अन्नपूर्णा आजींना पण धक्का बसतो, कारण की तुम्हाला माहितीच असेल की तो रितेश सरपोतदार अन्नपूर्णा आजींच्या शाळेत शिकला होता आणि अन्नपूर्णा आजींनी स्वतःनेच त्याला शिकवलेला होता। त्याच्यानंतर एवढा मोठा फ्रॉड करत होता हा रितेश सरपोतदार, हे ज्यावेळेस मात्र सगळ्या जगासमोर येतं त्यावेळेस मात्र कहाणीत अजूनच मोठा ट्विस्ट येणार आहे। तर ऋषी आता परत UK वरून रिटर्न आल्याच्या नंतर कमळी आणि ऋषीची परत भेट होते, पण नयनतारा आता कमळी आणि ऋषीला एकत्र येऊ नये यासाठी खूप सारे प्रयत्न करत असते। पण मित्रांनो, आपल्या कमळीच्या प्रयत्नाने त्या रितेश सरपोतदारला त्याची योग्य ती शिक्षा पण भेटली आणि त्याला योग्य ती त्याच्या पापाचा घडा पण भरला। हा तुम्हाला दिसत असेल म्युस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता। एकदा चेक नक्की करा।